नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरोदेज मराठी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. वर्ग 10 संतवाणी अंकिला मी दास तुझा या कवितेचे प्रश्न उत्तरे आपण बघतोय. पहिला प्रश्न आहे काव्य सौंदर्य. अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू, तैसा धावे माझी या काजा, अंकिला मी दास तुझा. या ओळींचे भावसौंदर्य स्पष्ट करा. उत्तर. संत नामदेवांच्या अंकिला मी दास तुझा या अभंगात त्यांनी विठ्ठलाची अतिशय व्याकुळतेने विनवणी केली आहे की माझ्या आईसारखा तू माझा सांभाळ कर. हे सांगताना त्यांनी ही ओळ लिहिली आहे. संसाराच्या पसाऱ्यात अडकलेल्या भक्तांच्या मनातले दुःख सांगताना संत नामदेव म्हणतात, आगीमध्ये पडलेल्या बाळाला वाचवण्यासाठी त्याची दयाळू आई ज्याप्रमाणे वेगाने धावत जाते, तसा हे देवा मी तुझ्या शरण आलेलो आहे. तुझा सेवक भक्त आहे. मी संसाराच्या आगीत होरपळतो आहे. यातून मला सुखरूप बाहेर काढ. तू माझी आई आहेस आणि मी तुझा बाळ आहे. या दृष्टांतातून संत नामदेवांनी आपल्या मनातील दुःख व्यक्त केले आहे. दुसरा प्रश्न. नामा म्हणे मेघा जैसा, विनवितो चातक तैसा. या ओळीतील विचार सौंदर्य विशद करा. उत्तर. अंकिला मी दास तुझा या अभंगात संत नामदेवांनी संसाररूपी सागरातून आपल्याला तारून नेण्यासाठी विठ्ठलाला विनंती केलेली आहे. यासाठी आपल्या मनातले भाव व्यक्त करताना मेघ आणि चातकाचा दृष्टांत दिलेला आहे. विठ्ठलाने आपला सांभाळ करावा हे सांगताना माता, बाळ, पक्षिणी, पिलू, हरणी, पाडस, गाय, वासरू असे दृष्टांत दिले आहेत. आई जशी बाळावर माया करते, पक्षिणी पिल्लांची काळजी घेते, गाय वासरासाठी व्याकुळ होते, हरणीची पाडसासाठीची चिंता, या सर्वांसारखी देवानेही आपली काळजी घ्यावी असे नामदेव विठ्ठलाला विनंती करीत आहेत. ते म्हणतात, चकोर पक्षी फक्त पावसाळी ढगातील पाणी पितो. ते मिळाले नाही तर तो प्राण सोडतो. हे देवा, मी चकोरासारखा व्याकुळ झालो आहे. तू मला जीवन देणारा ढग आहेस. तुझ्या प्रेमाचा वर्षाव कर आणि मला जिवंत ठेव. संत नामदेवांच्या मनातील व्याकुळ भाव या ओळीतून व्यक्त झालेला आहे. तिसरा प्रश्न आहे. संत नामदेवांनी परमेश्वराकडे विनंती केलेली सोदाहरण स्पष्ट करा. उत्तर. संत नामदेवांनी विठ्ठलाला आई म्हटले आहे. जशी आई बाळावर मायेचा वर्षाव करते, तसाच प्रेमाचा वर्षाव देवा तू माझ्यावर सतत करत राहा, अशी विनंती संत नामदेव या अभंगात करतात. संत नामदेवांनी प्राणी, पक्ष्यांमधील आईच्या प्रेमाची 3 उदाहरणं दिलेली आहेत. पिलू जेव्हा झाडावरून अचानक जमिनीवर पडते, तेव्हा पक्षिणी त्याला वाचवण्यासाठी लगेचच झेप घेते. वासराला भूक लागते आणि ते हंबरते, तेव्हा गाय पटकन दूध पाजण्यासाठी वासराकडे धावत जाते. रानात पेटलेल्या मोठ्या आगीत हरणीचे पाडस जेव्हा सापडते, तेव्हा ती चिंतित होते. याप्रमाणे संत नामदेव विठ्ठलाला आईच्या प्रेमाचा वर्षाव करायला सांगतात. विठ्ठलाने पाण्याने भरलेला ढग होऊन चातकासारख्या माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करावा, अशी विनंती नामदेवांनी केलेली आहे. पुढचा चौथा प्रश्न. आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृत्व प्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दात सांगा. उत्तर. संत नामदेवांनी विठ्ठलाला आई म्हटले आहे. आपण तिचे छोटे बालक आहोत, अशी भावना या अभंगातून केलेली आहे. आई जशी बाळाची काळजी घेते, त्याचे काही दुखले तर मायेने पाहते, बाळाला काही लागले तर ती कासावीस होते, तशीच हरणी आगीत सापडलेल्या बाळाला वाचवण्यासाठी वेगाने धावत जाते. झाडावरून पडलेल्या पिलाला वाचवण्यासाठी पक्षिणी त्याच्याकडे झेप घेते. आई दयाळू आहे, त्यामुळे विठ्ठल माऊलीने आपला सांभाळ करावा, पालन करावे.
संसाररूपी आगीत होरपळणाऱ्या आपल्या मनावर प्रेमाने फुंकर घालावी असे संत नामदेवांना वाटते. अशा प्रकारे संत नामदेवांनी आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे वर्णन कवितेत केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पक्षाच्या प्राण्याच्या आपल्या पिल्लाशी असलेल्या संबंधाबाबत तुमचा अनुभव लिहा. उत्तर. आम्ही एक कुत्री पाळली आहे. ती अतिशय देखणी आहे. तिचा रंग पांढरा मला खूप आवडतो. तिचे नाव आम्ही लुसी ठेवले आहे. एकदा ती पिलाला जन्म देणार होती. आईने तिचे खूप कौतुक करून तिला बसायला उबदार गादी दिली. तिला चांगले पदार्थ खायला देऊ लागली. आई काही दिवसांनी तिने 7 पिल्लांना जन्म दिला. त्यापैकी 4 पिल्लं काळी पांढरी आणि 3 पिल्लं पांढरी शुभ्र कापसाच्या गोळ्यासारखी होती. ती पिल्लं त्यांच्या आईच्या अवतीभोवती असायची. ती सगळ्यांना घेऊन पडून राहायची. त्यांचे कौतुक करायचे. एखादे पिल्लू दूर गेले तर ती भुंकून त्यांना जवळ बोलवायची. कुणीही त्या पिल्लांच्या जवळ गेलं तर ती जोरात त्यांच्यावर भुंकायची. अशा प्रकारे ती आपल्या पिल्लांचे रक्षण करीत असे. शेवटचा प्रश्न. पुढील कवितेसंबंधी त्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. हा प्रश्न पूर्ण 8 मार्काचा असतो. अंकिला मी दास तुझा. प्रस्तुत कवितेचे कवी संत नामदेव. प्रस्तुत कवितेचा विषय देवाला आई मानून देवाने आपला मातेसारखा सांभाळ करावा, काळजी घ्यावी अशी विनंती या अभंगात केलेली आहे. 3. प्रस्तुत कवितेतील 2 ओळींचा सरळ अर्थ लिहा. सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडिताच धरणी. भुकेले वत्सरावे, धेनू हुंबरत धावे. पक्षिणीचे पिलू जर अचानक झाडावरून जमिनीवर पडले तर त्याचा जीव वाचवण्यासाठी पक्षिणी खाली झेप घेते. तसेच भुकेले वासरू पाहून त्याला दूध पाजण्यासाठी गाय हंबरत वासराकडे धावत जाते. तशीच आई होऊन माझ्यावर माया करावी अशी विनंती संत नामदेव विठ्ठलाकडे करीत आहेत. 2. अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू. जर आपले बाळ चुकून आगीमध्ये पडले तर कनवाळू माता आपल्या बाळाचे रक्षण करण्यासाठी आगीमध्ये धावत जाऊन त्याचे प्राण वाचवते. तसेच तू माझे संरक्षण कर. 4. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. संत नामदेव देवाला आई मानून आपला बाळाप्रमाणे सांभाळ करावा अशी विनंती करीत आहेत. जसे बाळ पूर्णपणे आईवर अवलंबून असते तसेच आपणही देवाचरणी नतमस्तक व्हावे, म्हणजे तो आईप्रमाणे आपला सांभाळ करेल असा ठाम विश्वास संत नामदेव या अभंगातून व्यक्त करतात. 5. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. या अभंगात संत नामदेव यांनी श्री विठ्ठलाला आई म्हणून स्वतःचा सांभाळ करण्याची विनंती केलेली आहे. हा अभंग वाचताना मला माझ्या आईची आठवण झाली. आपली आई आपल्याला किती जपते, देवानेही आईप्रमाणे आपल्यावर सतत माया करावी हा विचार मनाला स्पर्श करून गेला. म्हणून मला हा अभंग अतिशय आवडला. पुढील कवितेतील दिलेल्या शब्दांचे अर्थ लिहिणे. धेनू गाय, अग्नी आग, माता आई, कनवाळू दयाळू. इथे आपले संतवाणी अंकिला मी दास तुझे या कवितेचे प्रश्न उत्तर समाप्त झाले आहे. पुढील व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.